त्यावेळेला एक माणसाचा निळे पॅन्टेचा एक पाय असा बाहेर आणि त्याचा दरवाजा थोडा उघडल्याने असं मला एक 4-5 सेकंद जाणवलं. दादा डाव्या साईडला पडले होते. चादरी आणि सतरंज्या घेऊन ते दादांना त्यात करून त्यांना स्ट्रेचरवर ठेवून आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं. त्यावेळेला दादाला आम्ही वाचलू शकलो नाही, याचा फार मोठा आम्हाला दुःख झालं की एवढा मोठा माणूस. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं विमान ज्या गावामध्ये क्रॅश झालं त्या गावचे माजी सरपंच कल्याण आटोळे आपल्या सोबत आहेत. नेमकं काय पाहिलं होतं तुम्ही त्या दिवशी? नाही, सकाळी 8:30-35च्या वेळेला गावातून एक मोठं विमानाने असे गिरटे घातले. त्याचा आवाज लय मोठ्या प्रमाणात येत होता आणि त्यानंतर धावपट्टी उतरताना ते डावीकडं कल्लं आणि ते विमान तिथं पडलं. विमानात किती जण होते? ज्यावेळेस विमान खाली पडलं त्यावेळेस तुम्ही तिथं किती वेळामध्ये पोहोचला आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन काय पाहिलं? विमान 4 ते 5 मिनिटांनी आम्ही तिथं पोचलो विमान पडल्यानंतर. आणि विमानाचा मोठा स्फोट झाला तिथे गेल्यानंतर. आणि विमानाचा स्फोट झाल्यानंतर त्याचे तुकडे हवेत आणि काय 100-150 फुटा असं पडले. विमान पडलं त्यावेळेस तुम्ही काय पाहिलं? म्हणजे ज्यावेळेस पोचला होता त्यावेळेस काय पाहिलं? कोण बाहेर येत होता असं तुमचा दावा आहे किंवा असं तुम्हाला जाणवलं? नेमकं काय? नाही, उजव्या साईडला मी सुरुवातीला गेलो त्यावेळेला एक माणसाचा निळे पॅन्टेचा एक पाय असा बाहेर आणि त्याचा दरवाजा थोडा उघडल्याने असं मला एक 4-5 सेकंद जाणवलं. आणि त्यानंतर आमच्या गावातले एक जण जोरदार ओरडले की सरपंच मागं सारा स्फोट होईल. आणि मी त्यावेळेला मागं सरलो आणि खरोखरच मोठा स्फोट झाला आणि त्यात मग ते विमानाचं पूर्ण तुकडे झाले. म्हणजे तुमचं असं म्हणणं आहे की विमान पडलं त्यानंतर तिथं आवाज झाला, त्यानंतर तुम्ही तिथं पोहोचला आणि 4-5 मिनिटांमध्ये आणि त्यानंतर काही वेळाने स्फोट झाला. खरं आहे, त्यानंतर स्फोट झाला. खरं तर एक दावा केला जातोय की अमोल मिटकरींकडून की तुमचं आणि त्यांचं बोलणं झालं. नेमकं काय? नाही, मिटकरी साहेबांचं आणि माझं तसं काही प्रत्यक्षात बोलणं झालेलं नाही. पण विमानात 5च लोक होते. दादा डाव्या साईडला पडले होते आणि उजव्या साईडला अंगरक्षक त्यांचे पडले होते आणि 3 माणसं त्यांचा कोळसा झालेला होता. एकूण प्रत्यक्षदर्शनी आम्ही तिथं होतो 1-2-3 तास, पण 5च माणसं होती. 5 माणसं होती. साधारणतः कशा पद्धतीनं पडल्यानंतर कशा पद्धतीनं तुम्ही रेस्क्यू ऑपरेशन केलं किंवा तुम्ही कशा पद्धतीने प्रशासनाला मदत केली? डाव्या साईडला दादा पडल्यानंतर मग नंतर एक आम्हाला काही ते लक्षात आलं नाही दादा आहेत म्हणून. पण त्यानंतर बारामतीतले काही लोक आल्यानंतर त्यांनी सांगितलं हे दादाचं इथं आणि हे विमान दादाचंच होतं. त्याच्यामुळं लोकांचा काही त्याचा विश्वास बसला नाही लवकर. पण जशी जशी वेळ जाईल तशी तशी लोक यायला लागले आणि दादांना ओळखलं लोकांनी. आम्ही मग शेजारच्या आमच्या आठवड्यांच्या घरातनं चादरी आणि सतरंज्या घेऊन ते दादांना त्यात करून त्यांना स्ट्रेचरवर ठेवून आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये पाठवून दिलं. त्यानंतर कुठल्या तपास यंत्रणा तुमच्याकडे आल्या होत्या का? काही चौकशी केली का? ज्या अर्थ कुठल्या तपास यंत्रणा? तपास यंत्रणा बऱ्याचशा ह्याच्या आलेल्या होत्या. फक्त त्यांनी एक सूचना दिली की तुम्ही ह्या विषयावर कोणाला काही सांगू नका. कशा पद्धतीने चौकशी करतायत आणि तुम्ही लोकांना काय सांगता? त्या लोकांना जे चौकशी करतात त्यांना काय सांगता? त्यांनी एवढंच विचारलं की बाबा विमान किती वाजता पडलं, काय झालं, स्फोट कसा झाला, त्यात किती लोक होती आणि कशा कशा पद्धतीने वाचवायचा काय प्रयत्न केला. हे नाही, ज्यावेळेला विमान पडलं स्फोट झाला आणि दादा पडलेले म्हणजे ज्यावेळेला बाहेर पडले त्यावेळेला थोडंसं म्हणजे का वाचवायची शक्यता कुठलीच नव्हती. पण ज्यावेळेला दादा दिसले आणि बघितलं त्यावेळेला दादाला आम्ही वाचलू शकलो नाही, याचा फार मोठा आम्हाला दुःख झालं की एवढा मोठा माणूस इथं पडलं तर आम्ही वाचू शकलो नाही. याच्यासाठी सारखी शक्यता का कुठलीच नाही. त्यामुळे आमच्या गावात एकदम हळहळ व्यक्त करण्यात आली. खूप खूप धन्यवाद. तरी होते माजी सरपंच कल्याण आटोळे. त्यांनी जो काही प्रकार झाला, जो त्यांच्या डोळ्यांनी पाहिला तो आपल्यासमोर मांडला. कॅमेरा पर्सन अमोल गवाळेसह जयदीप भगत, ABP माझा, बारामती.